ओव्हर टू रोशन पातळीजी. धन्यवाद चंदू सर. एक बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन विजेते संघ आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकतील. या अगोदर झालेल्या मॅचचा विजेता एस.ए. ब्रह्मा बॉईज आणि नुकत्याच पार पडलेल्या मॅचचा विजेता विक्रोलियन्स विक्रोळी. सलामीचे फलंदाज श्रेयस शिंदुलकर आणि सुमित ढेकळे. गिरीशचा पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला बॅटची टॉपेज घेतोय. थर्डमॅन क्षेत्रातून डिक्लेअर झोनमध्ये जाताना चेंडू पाहायला मिळतोय. एक सिंगल रन मॅचची सुरुवात. मॅचचा श्री गणेशा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक आणि संघाच्या धावसंख्येचं खातं उघडतोय श्रेयस शिंदुलकर. मगाशी आपण पाहिलं तर थोडेसे कम नशिबी ठरले. हिट विकेट झाले होते एक षटकार ठोकल्यानंतर. परंतु या मॅचमध्ये पुन्हा एकदा संधी मिळते. त्यांचा संघ विजेता ठरल्यानंतर पुन्हा एकदा ओपनिंग जोडीमध्ये आपण त्यांना पाहत आहोत प्रारंभिक फलंदाज म्हणून ऑन स्ट्राईक. गिरीशचा पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्याच्या वरून खेळलेला फटका. श्रेयस शिंदुलकरच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका. फ्लायटेड षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गतीचा खूप चांगला वापर केला आणि बॅकफुटवर जाऊन मात्र हा स्क्वेअर कटचा फटका अगदी पॉइंटच्या डोक्याच्या वरून फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा षटकार आणि मॅचची होते सुरुवात. चर्चा तर नक्कीच सुरू राहील या जीवन गौरव पुरस्काराची. कारण आज 2 महान लेजेंड खेळाडूंचा या ठिकाणी सत्कार होणार आहे, सन्मान होणार आहे. रणजित कुमार पिल्ले सरांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका यावेळेला मिस टाइम होतोय. पॉईंट कव्हरमधून फिल्डर त्या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. एक सिंगल रन घेतली जाते श्रेयसच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट होते. सुमित ढेकळे येत आहेत स्ट्राईकवरती. टेनिस क्रिकेट विश्वाचे बाहुबली म्हणून ज्यांची ओळख आहे ते सुमित ढेकळे आता मात्र ऑन स्ट्राईक. गिरीश कोचरेकर विक्रोलियन्स विक्रोळी संघाचे तारणहार गोलंदाज. अचूकतेचं माहेरघर. गोलंदाजाचं नाव गिरीश कोचरेकर. यावेळेला चांगला चेंडू सुमित ढेकळेला मात्र बीट करतायत. विकेट किपरच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर खूप चांगले यष्टीरक्षण मगाशच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मॅचमध्ये ऋषीदादा वैद्य यांना आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं. हो, यावेळेला फुलर लेनचा हाफवाली चेंडू मिळाला होता, परंतु थोडंसं मात्र त्या ठिकाणी मिसबॅलन्स झाले सुमित. त्यामुळे हा फटका तितकासा पॉवरफुल नव्हता. एक सिंगल रन घेतली जाते. एकेरी धावेनं मात्र कुठेतरी समाधानी राहावं लागेल सुमितला. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. एक सिंगल रन येते. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 9 धावा सुरुवातीच्या ओव्हरमधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाढदिवस चषक 2022 हा खेळ आपण बघतोय. ओव्हरची समाप्ती या डॉट बॉल सोबत. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होईल. एक षटकामधून 9 धावा खर्च केल्या. चांगली ओव्हर या ठिकाणी गिरीशच्या माध्यमातून हाताळली जाते. तर आम्ही या ठिकाणी सन्मानित करणार आहोत कांधारी किंग्स संघाचे व्यवस्थापक रवी सर. कांधारी किंग्सचे रवी सर. रवी सर आणि संतोष बंड सर दोघांनाही विनंती आहे, दोघे या. आपल्या दोघांचाही सन्मान कांधारी किंग्स आणि त्याचबरोबर बंड्या बॉईज या संघाला कित्येक वर्ष ज्यांनी मात्र जबरदस्त कामगिरीच्या जोरावर संघ बांधणी संघ व्यवस्थापन संतोष बंड यांचं राहिलंय. तर या ठिकाणी विजय साळुंके सरांना विनंती असेल या दोघांचाही एकत्रित सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. रवी सर, कांधारी किंग्स एक मोठं नाव आहे आणि नुकतीच जर पाहिलं तर सुप्रीमो चषकाची फायनल कांधारी किंग्स टर्फ क्रिकेट मधील विशेष म्हणजे खूप मोठं नाव आहे. तर आपण उपस्थित राहिलात, आपला आभार, धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी सिक्सर बॉलचे सर्वे सर्वा आज या ठिकाणी एक विक्रम होताना पाहायला मिळतोय. केतनबाई सेठ यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. प्रसिद्धी प्रमुख राहुल दुबे यांच्या बरोबरीने केतनबाई सेठ, चंद्रा सर, अविनाश जाधव सर. रबर बॉलचं क्रिकेट आपण लाल बॉलने खेळलं असेल, रबर बॉलचं क्रिकेट आपण सफेद बॉलने खेळलं जात असेल, परंतु रबर बॉलचं क्रिकेट पिवळ्या बॉलने कधी खेळलोय का? नाही खेळलोय. तो ऐतिहासिक दिवस आज आलाय आणि सिक्सरच्या माध्यमातून तो दिवस आज उजाडला गेलेला आहे. तर सिक्सरचे सर्वे सर्वा केतनबाई सेठ आणि सिक्सरचे प्रसिद्धी प्रमुख राहुल दुबे या दोघांचे या ठिकाणी आगमन होत आहे. क्रीडा स्पर्धेच्या वतीने आपल्या दोघांचेही स्वागत. ओव्हर नंबर 2 ची या ठिकाणी सुद्धा सुरुवात होते. सिद्धार्थ गौडा बॉलिंग मार्क वरती येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय. एकेरी धावाली पहिल्या चेंडूवरती. अराउंड द स्टम्प्स गोलंदाजी करते श्रेयस शिंदुलकर साठी.
यावेळेला हा पॉली फ्लिक केलाय. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. म्हणतात ना, मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. नक्कीच, नथिंग नक्कीच. इज इम्पॉसिबल. रोशन आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फटक्यांपैकी एक आणि अगदी व्यासपीठावरील दिग्गजांनी या फ्लिकवर टाळ्या वाजवल्या. वा श्रेयस वा. होय, नक्कीच एक चांगला फटका, एक नेत्रदीपक फटका. खूप चांगलं एक्झिक्युशन या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. मनगटाच्या साह्याने मात्र हा फटका डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओहो, फुल टॉस मिळतोय परंतु मिस केलाय फटका यावेळेला. लॉंग विथ द कार्पेट डीप मिड विकेट मध्ये गिरीश कोचरेकर यांच्या हातामधून हा थ्रो. एक सिंगल रन, परंतु यावेळेला रेफरल रिव्ह्यू घेतलाय पंचांनी अबोव द बेस्ट साठी. तिसरे पंच सुशांत मांजरेकर सर त्याची पडताळणी करतील. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा जगभराच्या पाठीवर पोहोचवली जाते. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने टेनिस क्रिकेट विश्वातील एक संकटमोचक व्यक्तिमत्व, ज्या संघाच्या माध्यमातून जावेद शेख आणि नासिर शेख ही विक्रमवीर लेजंड बंधूंची जोडी आपल्या टेनिस क्रिकेट विश्वाला मिळाली, अशा श्री 11 ठाणे या विक्रमी संघाचे सर्वेसर्वा आदरणीय सर रणजित कुमार पिल्ले यांच्या माध्यमातून 2 महान विक्रमवीर लेजंड खेळाडूंना आज जीवन गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. एक म्हणजे ज्या महान लेजंड गोलंदाजाने सह्याद्री क्रीडा मंडळ, प्रेसी स्पोर्ट्स, प्लेबॉय यासारख्या विक्रमी संघांमार्फत टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः दणानून सोडलं. विशेष म्हणजे एखाद्या फिरकी गोलंदाजालाही चेंडू एवढा वळवता येणार नाही. चेंडूला एवढं दोन्ही बाजूला कट करण्याची एक वेगळी शैली ज्या महान लेजंड खेळाडूमध्ये होती. लेदर बॉल क्रिकेटचा विचार केला असता कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशन या बलाढ्य क्लब मार्फत कांगाली पुरुषोत्तम शिल्ड सारख्या ए डिव्हिजन लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत ज्यांनी आपल्या गोलंदाजीची अक्षरशः हुकूमत गाजवली, असे हे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके क्रिकेटर म्हणजेच विक्रमवीर लेजंड सर सतीश शेट्टी. तर दुसरे म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील एक विध्वंसक फलंदाज ज्यांनी मॅचलेस, प्रेसी स्पोर्ट्स सारख्या विक्रमवीर संघांमार्फत विध्वंसक फलंदाजीचा अक्षरशः हाहाकार मचावला. गोलंदाजांना बोलून षटकार मारण्याची एक वेगळीच कला ज्या महान लेजंड खेळाडूला अवगत होती. विशेष म्हणजे खोलवर यॉर्कर पद्धतीच्या चेंडूवर षटकार कसा मारायचा हे ज्या महान लेजंड फलंदाजांनी संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दाखवून दिलं. अशा विक्रमवीर यादीतील एक मोठं नाव. लेदर बॉल क्रिकेटचा विचार केला असता हिंदुजा हॉस्पिटलसाठी व्यावसायिक संघासाठी गेली 22 ते 25 वर्ष आपल्या दुवादार फलंदाजीच्या माध्यमातून मोलाचं योगदान दिलं. वयाची 45 ओलांडली असली तरी आजही आपण ज्यांच्या हिंदुजा हॉस्पिटलसाठी शतकी खेळी करताना पाहतो, असे हे तुम्हा आम्हा संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील लाडके लेजंड खेळाडू, क्रिकेट विश्वातील सन्माननीय हसतमुख व्यक्तिमत्व विक्रमवीर लेजंड सर अविनाश जाधव या 2 सन्मान मूर्तींचा सत्कार आज या स्पर्धेदरम्यान होणार आहे. एक चांगली स्पर्धा आज वाढदिवसाच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अमोल म्हात्रे सर आणि त्याचबरोबर ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव साई अंशुल स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आपल्या सर्वांचे लाडके दत्ताशेठ चव्हाण आणि पुण्यातील एक नामवंत उद्योजक विकासजी गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लेजेंडरी खेळाडू नवनाथजी गाडवे आणि विजयजी साळुंखे यांचं हे आयोजन. सिद्धार्थ गौडा बॉलिंग मार्कवरती आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडू त्याने हाताळले आहेत. धावसंख्या जर पाहिला तर 19 वरती आहे. सुमित डिकळे ऑन स्ट्राईक. फुल टॉस, बीमर, नो बॉलचा इशारा. चेंडू हातातून निसटलाय, जातोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, येतोय खणखणीत चौकार. याने आम तो आम और गुठलियों को भी दाम. नो चेंडूवरती हा चौकार आणि संघाची धावसंख्या मात्र 5 धावांनी વધાरेल. 24 रन्स ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमितच्या बॅटमधून एक खणखणीत फटका. कॅचही निसटली, नो बॉलही आला, चौकारही गेला. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आणि त्यामधला हा एक विलोभनीय फटका डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक कडकडीत प्रहार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. जबरदस्त शॉर्ट आर्म पुल विच इज सक्सेसफुल. वंडरफुल, पॉवरफुल आणि ब्युटिफुल असा स्ट्रोक येतोय सुमित डिकळेच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती. ओव्हरची मात्र समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा, म्हणजे 15 धावा प्रति षटकाची सरासरी. थोडंसं महागडं षटक, कारण पहिल्या ओव्हरमधून अवघ्या 9 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमधून एकूण 21 धावा आलेत. पोषक अशी ओव्हर राहिली फलंदाजांसाठीची. थंडगार हवा, पावसाच्या धारा. फलंदाज ठोकतायत षटकार, गोलंदाजाच्या वाजतायत 12.
एक अद्भुत विहंगम सोहळा आपण पाहतो. याची देही याची डोळा वाढदिवस चषक 2022 चा एक रंगारंग क्रिकेटचा खेळ, ज्यामध्ये मात्र दिग्गज खेळाडूंचं आगमन व्यासपीठावरती. मान्यवरांची मोठी मांदियाळी प्रगल्भ असं व्यासपीठ आहे या स्पर्धेचं. हो, या वेळेला मात्र पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन मध्ये वन बाउन्स फिल्डर येतो चेंडूवरती. खूप चांगली फिल्डिंग गॅदर केलंय चेंडूला, रोख लगावली सीमारेषेच्या पलीकडे जाण्यापासून. सिद्धार्थ गौडा त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण सादर करतोय वाईडिश लॉंग ऑन मध्ये. अगदी व्यासपीठासमोर आम्हाला पाहायला मिळालं हे फिल्डिंगचं प्रात्यक्षिक. एकेरी धाबेवर समाधान मानायला लावलं, 3 धावा रोखल्या. पुन्हा एकदा सुमित बाहुबली ढेकळे ऑन स्ट्राईक. अचूकतेचं माहेरगर गोलंदाज गिरीश कोचरेकर यांचा चेंडू मात्र यावेळेला शॉर्ट आर्म पुल अलॉंग विथ द कार्पेटमध्ये जातोय, सरळ डीप मिड विकेटमध्ये. राहुल वराडकर आहेत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. एक सिंगल रन, पुन्हा एकदा एकेरी धाव संघाच्या धावफलकावरती अंकित केली जाते. धावफलक एक घर पुढे सरकत आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत आणि बरेचसे लेजेंडरी खेळाडू आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आलेल्या सर्व टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं, संघ व्यवस्थापकांचं, संघ मालकांचं या ठिकाणी विशेषतः हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. डिक्लेअर झोनमध्ये नासिर शेख सरांचा इशारा या ठिकाणी येतोय एकेरी धावेचा. एक घोषांकित क्षेत्रामधली डिक्लेअर धाव. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 3 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट एनी लॉस. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 3-3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 33 खोलवर चेंडू या वेळेला हाताळण्याचा प्रयत्न, खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. थोडासा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा अँगल जर आपण पाहिला तर लॉंग ऑनच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू. एक सिंगल रन घेतली. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. मोठे फटके तर खेळण्याचा प्रयत्न आहेच, परंतु चौकार षटकारांसोबत एकेरी दुहेरी धावाही तितक्याच महत्वाच्या फलंदाजांना वाटतायत. हो, या वेळेला स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट, वाईडिश लॉंग ऑन, वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार आहे, माफ करा, षटकार येतोय. पंच नासिर शेख त्या ठिकाणी आमच्यापर्यंत इशारा दर्शवतायत. गॅप मध्ये हा फटका खेळला. हीच खासियत आहे सुमित ढेकळे यांची. एखादा सिंगल रन वगैरे घेतात आणि मग त्यानंतर मात्र आर्कमध्ये मिळालेल्या चेंडूला पार्कच्या बाहेर पाठवण्याची क्षमता आहे या खेळाडूमध्ये. हो, या वेळेला अतिशय सटीक गोलंदाजी पाहायला मिळते गिरीश कोचरेकर यांची आणि म्हणूनच म्हटलं जातं अचूकतेचं माहेरघर गोलंदाजाचं नाव गिरीश कोचरेकर. यांच्या चेंडूवरती मात्र शेवटचा एक सिंगल रन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरची मात्र होते समाप्ती. 3 षटकांनंतर धावसंख्या 41 धावा, 41 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ थर्ड ओवर. 3 ओवर की समाप्ति और बिना किसी नुकसान के 41 रन है स्कोर कार्ड पर. बहुत ही अच्छी स्थिति में है स्कोर कार्ड. सलामी दोनों प्रारंभिक बल्लेबाज जो है वो अभी भी विकेट पर मौजूद. एक तरफ अगर देखा जाए तो सुमित ढेकळे और दूसरी तरफ श्रेयस इंदुलकर, जो कि पिछले मैच में थोड़े से नाराज होकर वापस लौटे थे हिट विकेट के तौर पर आउट होकर, लेकिन इस मैच में अपना दमखम दिखाने की बारी उन्हें मिली है, मौका मिला है तो उस मौके का पूरा फायदा उठाना पसंद करेंगे. गोलंदाजीसाठी मात्र या वेळेला राहुल वराडकरची निवड केली आहे. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाजांचा वापर आपल्याला करायचा आहे आणि त्यापैकी तिसऱ्या गोलंदाजाचा वापर या वेळेला केला गेला. तो म्हणजे गिरीशने 2 षटकं हाताळली. 1 षटक हाताळलं ते मात्र सिद्धार्थ गौडाने आणि त्यानंतर मात्र आता राहुल वराडकरला संधी मिळते. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सकाळच्या सत्रातून आपण जर पाहिलं तर जय अंबे हा संघ मात्र सेमीफायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित करतोय आणि उर्वरित 4 संघांमधून म्हणजे या 2 संघांमधून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे. कोणासाठी उघडले जाणार सेमीफायनलचे दरवाजे. आखू टप्प्याचा बॉल या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु फटका फसताना दिसतोय. स्वतः राहुल वराडकर त्या ठिकाणी कॅच पकडण्यासाठी धावलाय, परंतु अशा पद्धतीच्या उलट्या कॅचेस, धावते झेल जे पकडणं आहे ते तितकंसं सोपं मानलं जात नाही आणि तशाच पद्धतीने मात्र खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. एक सिंगल रन येते आहे. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतं. एकेरी धावेची वाढ धावफलकावरती. सुसज्ज असं मैदान, प्रगल्भ असं व्यासपीठ, नामवंत पंचांचं पॅनल, त्याचबरोबर टेनिस क्रिकेट .inचं एक थेट नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण, लेजेंडरी खेळाडूंची उपस्थिती, सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण या स्पर्धेदरम्यान पाहतोय.
आणि या टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून एकमेव जीवन गौरव पुरस्कार जो मात्र दिला जातो श्री 11 सर्वेसर्वा सन्माननीय रणजित कुमार पिल्लई सरांच्या वतीने, तो आज या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान दिला जाणार. एक संधी होती, ती संधी मात्र हातातून गेली आहे. 25 मिनिटांचा अवधी आणि या निर्धारित 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. या मॅचचा पहिला डाव आपण बघतोय, ज्या ठिकाणी मात्र विक्रोळी संघानं नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि निमंत्रित केला एस ए ब्रह्मा बॉईज काळा चौकी संघाला फलंदाजीसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आणि नुकता धुमाकूळ घातलेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो श्रेयश आणि सुमितने. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या 3 ओव्हरमधून. गोलंदाजांचाही चांगला प्रयत्न राहिला, परंतु गिरीशचं पहिलं षटक तर खूप चांगलं राहिलं. 9 धावा पहिल्या ओव्हरमधून त्याने खर्च केल्या, परंतु सिद्धार्थ गौडा याचं दुसरं षटक थोडंसं महागडं त्या ठिकाणी, ज्यामधून 21 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकातून गिरीश 11 धावा खर्च करतोय. चौथ्या ओव्हरमधला पहिला चेंडू राहुलनं पूर्ण केलाय, ज्यावर 1 धाव घेतली गेली. श्रेयस तेंडुलकर आहे स्ट्राईकवरती राहुलच्या पुढील चेंडूसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हो, यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते, बॅकफुटवर जाऊन थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी काय निर्णय येतोय बघूया पंचांचा. पंचांनी एक बोट आसमान तकडावरती केले, म्हणजेच या ठिकाणी फलंदाजाला कुठेतरी बाद घोषित केलंय. यावेळेला सुद्धा श्रेयस थोडासा नाराज आहे, कारण मगाशी हिट विकेट झाला आणि यावेळेला मला वाटतं लेग बिफोर विकेटच्या स्वरूपातली ही विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते राहुल वराडकरच्या गोलंदाजीवरती. हा पहिला झटका, पहिला गडीबाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. श्रेयस तेंडुलकर बॅक टू द पवेलियन. एक विस्फोटक फलंदाज बाद झाला तर दुसरा येतो. एकापेक्षा एक वरचढ आणि एकापेक्षा एक मातब्बर अशा भरणा असलेल्या खेळाडूंची 2 संघांमधली ही मॅच आपण बघतोय. रवी लिंगाला उर्फ मॅडी, मगाशी आपल्या फलंदाजीच्या जीवावर सर्वच मॅड क्रिकेट चाहत्यांना या ठिकाणी मॅड करून सोडणारा रवी लिंगाला मॅडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. राहुलचा पुढील चेंडू मॅडीसाठी. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं, बॅकअप द हँड डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते राहुल. खूप चांगला चेंडू, फसवा चेंडू ठरला मॅडीसाठी. बॅटची एज घेतली, अंगाचा वेध घेतला, स्वतः राहुल त्या ठिकाणी चेंडूवर धावला, चेंडू फेक करतोय. बॅकअपसाठी मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल रन पुन्हा एकदा घेतली जाते. मॅडीच्या बॅटमधून येणारा हा पहिला धाव आणि 1 रन आल्यानंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावांवर जाऊन पोहोचते. खूप चांगलं क्रिकेट आज आपण अनुभवतोय. आजचा हा स्पर्धेचा पहिला दिवस आहे. उद्याच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर 40+ संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ घाटकोपर, अर्णव स्पोर्ट्स विक्रोळी, एकी 11 काळा चौकी, नरेश 11 कल्याण, गोपी 11 ऐरोली, ट्रायडंट 11 नवी मुंबई, शौर्य हर्षित 11 ठाणे आणि धनबिन स्पोर्ट्स अलिबाग. हे 40+ संघ उद्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये म्हणजे या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला मात्र चांगला चेंडू, ऑफ कटर बॉल होता, फसवा ठरला. यष्टी रक्षण खूप चांगल्या पद्धतीचं, अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत मात्र यष्ट्यांचा वेध घेतला. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर बँड्रा विभागाला बिलॉंग करणारा खेळाडू त्या ठिकाणी आहे अभिषेक आंगणे. एक चांगले यष्टी रक्षण, गोलंदाजाला मिळतीये यष्टी रक्षकाची साथ, एक मदतीचा हात आणि फलंदाज होतो यावेळेला बाद. सुमित ढेकळेची खेळी संपुष्टात. सलामी दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावून लावले आहेत, परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काळा चौकीचा ब्रँड मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्हर्स किंगचा बादशाह म्हटलं जातं. बरेचसे रिव्हर्स षटकार आज मंदार गुरवच्या नावावरती आहेत. मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगची स्पर्धा अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहे. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक राहिलं होतं मंदारचं.
आणि आज याच मैदानावरती शिवसेना प्रमुख चषकाच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगली कामगिरी राहिली आणि आज आपल्या होम ग्राउंडवर खेळतायत. बघूया कशा पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते आज मंदारच्या माध्यमातून. फुल टॉस मिळतोय परंतु बॅटची इनसाइड एज. अभिषेक अंगणे डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, तर गिरीश कोचरेकर बॅकअपसाठी आले. फलंदाज मात्र थोडस डबल माइंड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव घ्यायची की नाही हे मात्र ठरवण्याचा कुठेतरी वेळ मिळत नाहीये. चांगलं यष्टीरक्षण अभिषेक अंगणेच्या माध्यमातून, कधी क्लोज विकेट किपिंग कधी लॉंग विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते, परंतु चेंडू रोखतायत हे महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये धावा ठोकणं आणि धावा रोखणं यालाही तितकंच महत्व आहे. फलंदाज प्रयत्न करतात धावा ठोकण्याचा, तर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात धावा रोखण्याचा. आता या मॅचमध्ये बंड्याकडून ठोकल्या जाणार की राहुलकडून रोखल्या जाणार हे पाहण्याची गरज आहे. लोअर फुल टॉस आहे यावेळेला. ड्राईव्ह अलॉंग विथ द कार्पेट वाईडिश लॉंग ऑन मध्ये निखिल जाधव त्या ठिकाणी. मग अशा मॅचमध्ये 11 चेंडू 46 धावांची विस्फोटक बॅटिंग आपण पाहिली. आज चांगलं क्षेत्ररक्षण हे तितकंच पाहायला मिळते ते निखिलच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते. ओव्हरची मात्र समाप्ती. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 3 रन खर्च केले, 2 विकेट पटकावले राहुल वराडकरने आणि ओव्हरची समाप्ती करतो. एक जबरदस्त ओव्हर राहिली. गोलंदाजांसाठी मात्र एक उपयुक्त षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. अवघं 3 धावांचं 2 विकेट त्या ओव्हरमधून, धावसंख्या 44. तसेच या ठिकाणी संदीप वारकेजी आणि त्याचबरोबरीने महेश पवार हे श्री 11चे 2 महत्वाचे घटक आणि रणजित पिल्ले सरांचे अगदी जवळचे सहकारी, या दोघांचे हार्दिक स्वागत. चौकार आणि षटकारांची थोडीशी कमतरता या मॅचमध्ये बघायला मिळाली, कारण सुमित आणि श्रेयश बाद झाल्यानंतर थोडासा धावफलकाचा ग्राफ जो आहे तो खालावलेला दिसतोय. गोलंदाजांची खूप चांगली कामगिरी राहिली, विशेषतः राहुल वराडकर अवघ्या 3 धावांचं षटक. बॉलिंग मार्कवरती सौरभ, सुभाष, अंकुश डावकुरी. आताचं एक गोलंदाज आता मात्र प्राचरण केलं गेलंय सौरभला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बंड्यासाठी. पहिला चेंडू या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची टॉपेज घेतोय. अभिषेक अंगणे त्या ठिकाणी पुन्हा एकदा धाबेल चेंडूला अडवण्यासाठी. चेंडूची फेक करेल, सौरभकडे चेंडू पुन्हा एकदा येईल तोपर्यंत 1 धाव अर्जित केली गेली बंड्या आणि रवीकडून. या वेळेला वेगळ्या दाटणीचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणून झाडाला लागून मैदानाच्या आतमध्ये येतो चेंडू. बघूया काय निर्णय येणार आहे. डिक्लेअर आहे, येस डिक्लेअर आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. गोलंदाज या वेळेला मात्र कमबॅक करताना दिसत आहेत, कारण पहिली 3 षटकं जी आहेत ती पाहिलीत तर आपण 2 ओव्हरमध्ये दुहेरी धावांमध्ये आपण धावा आलेल्या पाहिल्या. पहिल्या ओव्हरमधून 9, दुसऱ्या ओव्हरमधून 21, तिसरी ओव्हर 11, परंतु चौथी ओव्हर जी आहे ती खूप उपयुक्त ठरली. या वेळेला मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग करणारा चेंडू आपण पाहिला. पंच नासिर शेख सर उलटे वळतायत, दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत आणि गोलंदाज सौरभला या वेळेला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 प्रमाणे दंडित केलं जात आहे. व्हाईट बॉल. ओ या वेळेला मात्र टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. रवी लिंगाला मॅडीच्या बॅटमधून एक उत्तुंग आसमानी षटकार. हीच खासियत आहे. एका दुसरा चेंडू निर्धाव जरी आला तरी व्हेरी नेक्स्ट बॉल षटकार ठोकण्याची क्षमता आहे या फलंदाजामध्ये. यावेळेला धावांची भूक आणि धावांची गरज हे मात्र दोन्ही ओळखलं रवी लिंगाला उर्फ मॅडीने. हिंदीमध्ये म्हटलं जातं की ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, हम तो अपने टीम की जरूरत देखते. या वेळेला मात्र गरज ओळखली आणि त्यावर मात्र षटकार ठोकलाय. धावा आलेत 6, धावसंख्या पुढे सरकते 53 वरती. या अगोदरच्या मॅचमध्ये विक्रोळी संघाने मात्र या संपूर्ण स्पर्धेतला आजच्या दिवसातला धावसंख्येचा उच्चांक गाठला. 86 धावांची मजल गाठली होती. आज मात्र टॉस जिंकून या नवीन मॅचमध्ये प्रथम बॉलिंग स्वीकारली आहे. समोरच्या संघाला मात्र कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न, परंतु समोर आहेत रवी लिंगाला उर्फ मॅडी. बॉलिंग मार्कवरती सौरभ, सुभाष, अंकुश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
या वेळेला मात्र मिस टाइम फटका आहे, परंतु पुरेसा आहे डीप मिड विकेटमध्ये बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचण्यासाठी. परंतु थ्रो तितकाच चांगला येताना आपल्याला पाहायला मिळतोय डीप मिड विकेटमधून. एक सिंगल धाव, एक चोरटी धाव त्या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण तितकंच चपळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि तितकाच क्विक थ्रो त्या ठिकाणी बॉलिंग एंडकडे करताना. डीप मिड विकेटमधून एक सिंगल रन आल्यानंतर धावसंख्येचा आकडा एक गर पुढे सरकेल. लाख मोलाची ही स्पर्धा, 1,00,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे अंतिम विजेत्यासाठी. बंड्या येतोय स्ट्राईकवर. यावेळेला खोलवर पद्धतीचा चेंडू आहे, बघूया काय इशारा येतो पंचांकडून. वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन. रनआउट तर होतोय फलंदाज, परंतु अंगाला लागलाय नाही लागलाय हे मात्र पंच आम्हाला कळवतील. येस, इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव तर आली आहे, बाईच्या स्वरूपात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. आता बाद कोण होणार, कारण पंचांचं लक्ष तर वाईट बॉल आहे की नाही हे पाण्याकडे गेलं आणि त्यानंतर मात्र रनआउटही झालाय फलंदाज, परंतु बाद कोण झालाय, रवी बाद झालाय की मंदार बाद झालाय हे मात्र रेफरल रिव्ह्यू मधून आमचे तिसरे पंच सुशांत मांजरेकर सर त्या ठिकाणी पडताळणी करतील आणि तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. मॅचचा पूर्वार्ध आपण बघतोय, शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावर जर आपण लक्ष टाकलात तर 55 धावा धावफलकावरती आतापर्यंत तर दिसत आहेत. 2 विकेट्स गमावलेत, ज्यामध्ये श्रेयस इंदुलकर आणि सुमित डेकळेची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. आजचा दिवस जर आपण पाहिलात तर श्रेयस इंदुलकर यांच्यासाठी थोडासा खराब राहिलेला पाहायला मिळाला, कारण पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर हिट विकेट झाले आणि त्यानंतर मात्र एक अनपेक्षित निर्णय त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून श्रेयसकडे गेला. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात त्यांना या वेळेला या मॅचमध्ये बाद व्हावं लागलं आणि मग त्यांची जागा घेतली ती रवी लिंगालाने. त्याच्या बॅटमधूनही षटकारांची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु धावफलक जितकं पोचायचं होतं लांब तिथपर्यंत पोचू शकलेलं दिसत नाहीये, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती होत्या. तिसऱ्या ओव्हरमधून 11 धावा आले, 41 होत्या धावा 3 ओव्हर नंतर. आणि चौथं षटक जे आहे, खूप चांगलं षटक हाताळलं ते राहुल वराडकरने. अवघ्या 3 धावा देऊन त्यांनी 2 विकेट पटकावले. धावसंख्या होती 44 वरती आणि आता मात्र हे 5वं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत जर धावसंख्या आपण पाहिली तर 55 वरती आहे. आजपर्यंत हा जीवन गौरव पुरस्कार जर आपण पाहिलात तर 10 खेळाडूंना दिला गेला, ज्यामध्ये 10 नावं आमच्याकडे पोहोचलेली आहेत. 2000 मंदार गुरव बाद झालाय, बंड्याला बाद होऊन माघारी परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. हा निर्णय पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि आपण चर्चा करतोय ती म्हणजे जीवन गौरव पुरस्काराची, जी मात्र रणजित कुमार पिल्लई सरांच्या माध्यमातून एक वेगळी संकल्पना आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणली गेली. राहुल 11 संघाकडून मात्र 2018 मध्ये विजय सिंग, त्याचबरोबर 2018 मध्ये श्री 11, राज 11 आणि मॅचलेस सारख्या संघातून खेळताना जावेद शेख सर यांना आपण पाहिलं, त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आपण पाहिलाय. खाली नॉन स्ट्राईक एंड, आणि त्याचबरोबर चेतन चाचा 2019 मध्ये 2 खेळाडूंना हा सत्कार दिला गेला, ज्यामध्ये पंतनगर संघाचे चेतन चाचा, त्याचबरोबर अजय कदम सर. नॉन स्ट्राईक वर आउट झालाय. नॉन स्ट्राइक वो नॉट आउट है रे उधर, तू क्या करता है, मेरे को भेजता है तुझे रिव्यू के लिए. मंदार गुरव बाद झालाय, तर रवी लिंगाला आता मात्र स्ट्राईकवर असेल आणि नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या आत. सौरभचे काही चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधले, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रवी लिंगाला ऑन स्ट्राईक, 5वा चेंडू. फुल टॉस. या वेळेला मात्र तितकंच ताकदीचं समीकरण दिसलं नाही या फटक्यामध्ये. अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी खेळलेला हा फटका. सरळ मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आपण जर पाहिलात तर दिलेश देवरुखकर आहेत फिल्डर स्वरूपात. पकडला जातो झेल आणि समाप्त होईल रवी लिंगालाचा खेळ. आणखीन एक विकेट बॅक टू बॅक. 1 brings 2 असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. ज्या वेळेला मात्र जोडीदार फलंदाज बाद होतो आणि त्याच्या मागोमाग मग दुसराही फलंदाज ज्या वेळेला बाद होतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की 1 brings 2. एक गेला त्याच्या मागोमाग दुसराही गेला.
या अगोदर मंदार रनआउट होऊन माघारी परतले आणि त्यानंतर मागोमाग रवी लिंगाला सुद्धा तंबूचा रस्ता बघतोय. निखिल पवार शेवटच्या चेंडूसाठी मात्र स्ट्राईकवर असतील. निखिल पवार आणि अयूब खान आहेत नॉन स्ट्राईकवर. अयूब शेख. एक चेंडू शिल्लक आहे या शेवटच्या ओव्हर मधला. निर्णायक चेंडू असेल. बघूया किती धावा येतील या चेंडूवरती. का डॉट डिलिव्हरी येईल, चौकार येईल, षटकार येईल, एकेरी येईल की दुहेरी येईल. शेवटचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. बॉलच बॅक ड्राईव्ह होता. फॉलो थ्रू मध्ये सौरभने अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. गॅदर करतोय या वेळेला मात्र हातातून चेंडू निसटलाय आणि 2 धावांची वाढ होते शेवटच्या चेंडूवरती. आणि या 2 धावांसोबत होतोय पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. ज्या ठिकाणी 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झाली ती 57 धावा. जिंकण्यासाठी विक्रोळी संघाला 58 धावांची आवश्यकता आहे. माफ करा, 58 धावा झालेत. 59 धावांची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. 59 रन्स टू विन. हॅलो रोशनजी, आपण या ठिकाणी सन्माननीय अतिथी मान्यवरांचा सन्मान करत आहोत. खास आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिलेले अतिथी मान्यवर त्यांचा सन्मान करणार आहोत. वाढदिवस चषकाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सर्वप्रथम केतन सेठ. केतन भाई, आपणास विनंती, आपण यायचे. आपला विशेष सन्मान केला जातोय. ज्यांनी विविध रंगाच्या रबर बॉल क्रिकेटचा आविष्कार सादर केला असे सिक्सर बॉलचे सर्वेसर्वा केतन भाई या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचा या क्रीडा स्पर्धेच्या वतीने एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. विजयजी साळुंके, नवनाथजी गाढवे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आज पिवळ्या रंगाच्या चेंडूने हे क्रिकेट आपण पाहतोय आणि या सिक्सर बॉलचे सर्वेसर्वा, सिक्सर बॉलचे प्रवर्तक केतन सेठ एंटरप्राइजेसचे, त्यांचा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. तदनंतर या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत शिंदे सरांचा या ठिकाणी मी सन्मान करत आहोत. चंद्रा सर एक क्रिकेटची चालती बोलती आख्यायिका. राहुल 11 म्हटलं आणि परळ म्हटलं तर एक नाव अग्र क्रमांकाने आपल्या समोर येताना पाहायला मिळतं. तर मग राज कपूर मेमोरियल ट्रॉफी असू देत किंबहुना असंख्य अशा स्पर्धा राहुल 11ने गाजवल्या. बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज, अशी खूप साऱ्या उपलब्धता चंद्रकांत शिंदे सरांच्या पाहायला मिळाल्या. आणि ज्यांच्या नसानसामध्ये क्रिकेट आहे असं म्हटलं जातं असं व्यक्तिमत्व चंद्रकांत शिंदे यांचा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. तदनंतर या ठिकाणी मी आमंत्रित करेल, खास आजच्या दिवसासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हा सर्व टेनिस बॉल क्रिकेट चाहत्या किंबहुना रबर बॉल क्रिकेटच्या चाहत्यांच्या माहितीसाठी एक असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित आहे. सुरुवात त्यांनी घाटकोपर पासून केली, परंतु ठाण्याला स्थायिक झाल्यानंतर क्रिकेट प्रेम त्यांचं वाढत गेलं आणि क्रिकेट प्रेमींसाठी आणि टेनिस क्रिकेटसाठी काहीतरी करायचं या वेळाने त्यांना झपाटलं. आणि गेली 10 म्हणजे या अगोदर 10 पुरस्कार आणि प्रत्येक पुरस्काराचं मूल होतं 50,000 रुपये. टेनिस बॉल क्रिकेटमधील लिजेंड खेळाडूला दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार श्री 11च्या माध्यमातून दिला जाणारा पुरस्कार. पुरस्काराचे जनक रणजित पिल्ले सर. रणजित पिल्ले सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मी दत्ता शेठ आणि नवनाथ गाढवे दोघांनाही विनंती असेल आपण हा पुरस्कार आणि सरांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. तर क्रिकेट प्रेमी आहेत आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या मदतीला धावून जाणारं हक्काचं व्यासपीठ म्हणून देखील त्यांच्याकडे आपण पाहतो. आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंसाठी संपूर्ण भारतातील सर्वात मोठ्या पारितोषिकाचा पुरस्कार आतापर्यंत 10 वेळा वितरित करण्यात आला आहे. त्यांना आजही 2 दिग्गजांना हा पुरस्कार दिला जाईल. परंतु ज्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो ते टेनिस क्रिकेट मधील एक जबरदस्त व्यक्तिमत्व रणजित पिल्ले सर, श्रीनगर ठाणे, श्री 11चे सर्वेसर्वा रणजित पिल्ले सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टेनिस क्रिकेट मध्ये ज्यांनी एक आमूलाग्र क्रांती आणली, टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ, हक्काचा पुरस्कार आणि सर्वात मोठा भारत देशातील टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंसाठीचा पुरस्कार या अगोदर 10 वेळा वितरित करण्यात आलाय. रणजित पिल्ले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दत्ता चव्हाण सर, त्याचबरोबर नवनाथजी गाढवे यांच्या शुभ हस्ते विजयजी साळुंके या सर्वांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे रणजित पिल्ले सरांना.
धन्यवाद. तदनंतर मी आणखीन एक दिग्गज टेनिस क्रिकेट विश्वातील असलम सरगुरू सर, क्रिकेटची आणखीन एक चालती बोलती आख्यायिका. तर मी असलम सरगुरू सर, कारण इस्लाम जिमखाना म्हणा किंबहुना खूप सारं लेदर बॉल क्रिकेट त्यांनी गाजवलंय. टेनिस बॉल क्रिकेट आपल्या बोटांच्या तालावर भल्या भल्यानं नाचवलंय असे असलम सरगुरू सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि विशेष म्हणजे मार्गदर्शकाच्या भूमिकेत नुकतंच 10 PL ला देखील मॅच रेफरीच्या भूमिकेत त्यांना आपण पाहिलं होतं दुबईला. तर तेच असलम सरगुरू सर यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. मुंबईची ही खासियत आहे, मुंबईचं क्रिकेटचं एक मोठी आख्यायिका असलम सरगुरू सरांचा सन्मान केला जातोय. तर या ठिकाणी मी आमंत्रित करेल, यापुढचा सन्मान केला जातोय जावेद सर यांचा. जावेद सर या टेनिस क्रिकेट मधील सर्वाधिक घणाघाती फलंदाज जावेद सर, आपलाही सन्मान केला जातोय. जावेद सर या ठिकाणी आपलाही विशेष सन्मान केला जातोय. जावेद म्हणजेच फलंदाज, गोलंदाजाच्या मनामध्ये धडकी भरायला लावणारा फलंदाज. जावेद नासिर जोडी म्हटलं तर सुपरहिट जोडी पाहायला मिळायची आणि मॅचलेस संघाला कित्येक मॅचेस जिंकून देणाऱ्या ठाण्याचं वैभव जावेद सर यांचा विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. जावेद सर, असाच आनंद तुम्ही यापुढे आम्हाला देत राहा. जबरदस्त क्रिकेट आणि एक खुद्दार क्रिकेटर म्हणून देखील जावेद सरांची ओळख आहे. तर मी आमंत्रित करेल या ठिकाणी यानंतरचा सन्मान. या ठिकाणी मंदार स्पोर्टचे मंदार म्हणजेच आमचे गिरगावचे बॉन्ड, आपलाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर या क्रीडा स्पर्धेसाठी देखील वैयक्तिक पारितोषिकामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते मंदार स्पोर्टचे मंदार या ठिकाणी बॉन्ड यांचा आम्ही सन्मान करतोय. गिरगाव परिसरातील 9 खेळाडूंना व्यासपीठ देण्याचं कामही ते करत असतात, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि हॅलो, मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. पहिल्याच चेंडूवरती मात्र पंचांनी रिव्ह्यू मागितलाय. काय निर्णय येतो बघूया. आमचे तिसरे पंच सुशांत मांजरेकर सर त्याची पडताळणी करतायत. tenniscricket.in, इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईटच्या माध्यमातून अखंड जगभराच्या पाठीवर तसं पाहायला गेलं तर 202 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये जरी युट्यूबर बॅन असला तरी उर्वरित 192 देशांमध्ये ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. संतोषजी नाणेकर अवघ्या वयाच्या 23व्या वर्षी या व्यक्तीनं मात्र या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला एक वेगळी उंची निर्माण करून देण्याचं काम केलं आणि त्यानंतर मात्र बऱ्याचशा वेबसाईटच्या माध्यमातून आज आपण या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा किंवा रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा असतील आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहू शकतो. हा या टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक आमूलाग्र बदल आणि आमूलाग्र क्रांती म्हणावी लागेल. आज अपडेटर साहिल चव्हाण, कॅमेरामॅन नील दुबे, सुमित तिवारी, शिवम सिंग यांच्यासोबत tenniscricket.in ची टीम या संपूर्ण स्पर्धेला आपल्या कॅमेऱ्यात कैद करते आहे. स्पर्धेला सुरुवात झाली आहे, मॅचला मात्र सुरुवात झाली आहे. 57 धावा झाल्यात, 58 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अराउंड द स्टम्प्स पुन्हा एकदा आपटलेला चेंडू या वेळेला पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द लेन डिलिव्हरी आणि आता मात्र पंचांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 प्रमाणे गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. आउट ऑफ द रीच ऑफ द बॅट्समन असा हा चेंडू मात्र हाताला एक अनपेक्षित उसळी, एक अतिरिक्त उसळी चेंडूमध्ये पाहायला मिळते, ज्यावर मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केलं. नो बॉलचा इशारा आणि हा फ्री हिटचा चेंडू. फुलटॉस मिळतोय परंतु बॅटची एज घेतली. निखिल जाधव यावेळेला थोडासा नाराज होतोय कारण हा फटका कुठेतरी एक्झिक्यूट करून मोठा फटका खेळण्याची कुठेतरी शक्यता दिसून येत होती, परंतु तसं झालं नाही. बॅटची आउटसाईड एज घेतली आणि डिक्लेअर झोनमध्ये जातोय चेंडू एकेरी धावेसाठी. मगाशी 11 चेंडू आणि 46 धावांची एक विस्फोटक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली निखिल जाधवच्या बॅटमधून. रवी बोंबक
तेच तर्रार भन्नाट वेग या वेळेला रवी बुंबकच्या माध्यमातून पाहायला मिळाला, जो मात्र बीट करतोय निखिल जाधव सारख्या फलंदाजाला. मंदार गुरवच्या हातामध्ये चेंडू सोपावला जातोय. तर ही मॅच मात्र ऑन राहील, परंतु आपण समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल करतोय, ज्या ठिकाणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंद्रकांत शेट्टे सर आपल्यासोबत जुडले जातील. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. आपण ऐकत होतात रोशन पाथाडे या विभागातील एक उभरता आवाज. या बैला लगावलाय टोला, बिरकावला बॉल, सीमा रेषा पार, येतोय षटकार. निखिल जाधव नावाचा गिरगावचा ब्रँड आज काळा चौकीत आलाय आणि आल्यानंतर प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. मागील रविवारी याच खेळाडूने याच मैदानात 47 धाबा केल्या होत्या. या अगोदरच्या मॅचमध्ये याच खेळाडूने याच मैदानात 46 धाबा केल्या होत्या. आणि या मॅचमध्ये काय करतायत पाहायचंय. नाव आहे निखिल जाधव. समोर आहेत एक वेगवान गोलंदाज रवी बुंबाक. यावेळेला फुल टॉस बॉल मोठ्या फटक्यात नाही कन्वर्ट करू शकले, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाते. बिमरसाठी या ठिकाणी पडताळणी करण्यात येते, रिव्ह्यू घेण्यात येतोय. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल, जो सक्सेस झाला तर ठीक, अन्यथा तुम्हाला त्या डावात पुन्हा रिव्ह्यू घेण्यात येणार नाही. आज जर पाहिलं तर एक अनोखा पुरस्कारही दिला जातो. टेनिस क्रिकेटची ज्यांनी सेवा केली अशा दिग्गजांसाठी गेल्या काही वर्षापासून ठाण्याचे क्रिकेटचे चाहते रणजित पिल्लै सर यांच्या वतीने 50,000 रुपयाचा पुरस्कार दिग्गज खेळाडूला दिला जातो. आत्तापर्यंत तो 10 खेळाडूंना वितरित देखील झाला आहे. आत्तापर्यंतचे पुरस्कार विजेते खेळाडू आहेत विजय सिंग सर राहुल 11, जावेद शेख सर श्री 11, राज 11 मॅटलीसाठी खेळणारे, त्याचबरोबर चेतन चाचा पंतनगर सह्याद्री, त्याचबरोबर अजय कदम सर श्री 11, राज 11 आणि मॅचलेस, नासिर शेख सर श्री 11, अमृत 11 मॅचलेस, तदनंतर चंद्रकांत शिंदे सर राहुल 11 परळ, तदनंतर शंतनू गायचोर सर मॅचलेस, उमेश मांजरेकर सर मॅचलेस, रमेश शर्मा सर प्रेसी आणि प्लेबॉय, तदनंतर संतोष तावडे CP11 सह्याद्री स्पोर्ट्स. या 10 खेळाडूंना आतापर्यंत हा पुरस्कार आणि तब्बल 50,000 रुपयाचा हा पुरस्कार वितरित करण्यात आला आहे. आणि आजही 2 दिग्गजांना हा पुरस्कार काही वेळातच या ठिकाणी रणजित पिल्लै सर क्रिकेटचे खूप मोठे चाहते आणि टेनिस क्रिकेटवर प्रेम करणारं एक खूप मोठं व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आजही वितरित केला जाणार आहे काही क्षणात. आणि पुरस्कार प्राप्त होईल सिक्सर किंग अविनाश जाधव सर. योग्य चेंडू गळवला जातोय अविनाश जाधव सर. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर ज्यांच्या गोलंदाजीवर भले भले फलंदाज अक्षरशः नाचले असे सतीश शेट्टी सर, या दोघांना हा पुरस्कार आज वितरित केला जाणार आहे. विजयासाठी धावांचं लक्ष्य 58 धावांचं लक्ष्य आहे आणि 58 धावांचं लक्ष्य असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10. अजूनही 4 षटकं बाकी आहेत आणि 4 षटकांमध्ये जर पाहिलं तर 48 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु विजय आणि एस ए ब्रह्मा यांच्या मधोमध जर कोण उभा आहे तर नाव आहे निखिल जाधव. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एका बाजूला अभिषेक आंगणे, दुसऱ्या बाजूला निखिल जाधव. गोलंदाजीसाठी मुंबईतील वेगवान गोलंदाजांच्या यादीत या गोलंदाजाने अगोदरच आपलं नाव समाविष्ट केलेलं आहे. असलम शेख यांच्या माध्यमातून हा गोलंदाज टेनिस क्रिकेटला प्रचलित झाला. नाव आहे अभिषेक माने, 7 बंगला अंधेरी. पहिला बॉल वेग होता, थोडीशी उसळी होती, टायमिंग नाही झालं. एक धाव तर तिकडे घेतली गेली अतिशय चपळतेने. अनिकेत सानप तिकडे आले. पहा, एक धाव खूप महत्त्वाची आहे आणि ती वाचवण्यासाठी प्रयत्न प्रत्येकाला करावा लागतो. कितीही मोठा खेळाडू जरी असेल त्याला रन धावाव्या लागतात, कितीही मोठा खेळाडू असेल त्याला फिल्डिंग तर करावीच लागते. आणि ते अनिकेत सानप यांनी दाखवलं देखील. अतिशय तत्परतेने आले, चपळतेने आले, कारण तुम्हाला टीममध्ये राहायचं असेल तर फिल्डिंग करणं सर्वात महत्त्वाचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न अभिषेक आंगणे यांच्याकडून. कव्हर्सला बॉल जाईल, तिकडे प्रज्ञेश लाड आलेत. एस ए ब्रह्मा, दिलीप कवस आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विक्रांत जाधव यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर सिद्धेश भोसले, हो अभिषेक माने. प्रचंड वेग मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपीलही जर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जरूर झाला आहे. अभिषेक माने धिप्पाड देहे एसटी,
परंतु वेग मात्र प्रचंड पाहायला मिळतोय. याच मैदानामध्ये शिवसेना प्रमुख चषक या नाईट स्पर्धेमध्ये याच गोलंदाजाने हॅट्रिक घेतली होती. आणि आणि नेहमीच चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु निखिलने देखील या मैदानात काही कमी कारनामे केलेले नाही आहेत, त्यामुळे ही लढत रंगेल. यावेळेला पुन्हा एक वेगवान परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतो. अभिषेक आंगणे दोघेही मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 13 वर जाताना पाहायला मिळते अभिषेक आंगणे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर निखिल आज 2 षटकांमध्ये 51 धावा देखील आपण पाहिल्या. अभिषेक आंगणे, अभिषेक माने, 2 अभिषेक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. कोणता जिंकणार? वाढदिवस चषक आपण पाहतोय. काळा चौकी मुंबई. खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जबरदस्त क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळत आहे. वाह, अडवला तर गेला आहे चेंडू त्या ठिकाणी. वाह वाह, निखिल पवार त्या ठिकाणी होते. टाळ्यांचा गजर होतोय. मॅच जिंकायची असेल तर फिल्डिंग करावीच लागते. आणि या ठिकाणी पहा, हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका समोरच्या दिशेने पाण्याच्या डबक्यात पडला, चिखलात तो अडवला. निखिल पाण्याची तमा केली नाही, चिखलाची तमा केली नाही, तमा केली माझ्या संघाची, एस.ए. ब्रह्मा या नावाची, आणि एकच धाव त्या ठिकाणी खर्च केली. आणि या वेळेला लगावलाय टोला, चेंडू चुकला आणि चुकीला माफी नाही. बॉल सीमा रेषा पार. षटकार मिड विकेटला निखिल जाधव यांच्या बॅटमधून फटका येतोय. 5 चेंडूमध्ये केवळ 4 धावा दिल्या होत्या, परंतु शेवटचा बॉल चुकला आणि तो सीमा रेषेच्या पार देखील पाठवला गेला. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 2 संपलंय आणि 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 20. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि म्हणजेच अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू बाकी आहे आणि 38 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. मॅच कोणत्याही संघाच्या बाजूने जाऊ शकते, दोन्ही संघांच्या बाजूने ही मॅच जाऊ शकते. ताऱ्या सिताऱ्यांची मैफिल दोन्ही टीममध्ये पाहायला मिळते. विक्रोलियन्स आपला पारंपरिक संघ घेऊन जरूर दाखल झालाय, परंतु आज प्रितेश जोशीला टीममध्ये पाहायला मिळालं. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एस.ए. ब्रह्मा या टीममध्ये देखील जर पाहिलं, निखिल पवार, त्याचबरोबर प्रज्ञेश लाड, श्रेयस इंदुलकर, अय्यूब शेख, सुमित ढेकळे, रवी बुंबक यांना आपण या टीममध्ये पाहिलं. रोहित माने या टीममध्ये पाहायला मिळतात. अनिकेत सानप पाहायला मिळत आहेत. रवी लिंगाला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर मंदार गुरव. अशा प्रकारची स्टारकास्ट आपल्याला आज टीममध्ये पाहायला मिळते. अनिकेत सानप यांच्याकडे चेंडू सोपवण्यात येतोय. पाहूया फिरकीचा जादूगार अनिकेत सानप कशा प्रकारची गोलंदाजी मात्र या ठिकाणी करतील. 3 षटकं बाकी आहेत आणि 38 धावांची आवश्यकता. पुरस्कार खूप मोठा असतो, तो पुरस्कार कोणताही असू देत खूप मोठा असतो. आणि टेनिस क्रिकेट म्हणजे आपल्या टेनिस क्रिकेटला गेल्या काही वर्षापर्यंत कोणी म्हणजे जास्त विचारात घेत नव्हते, परंतु गेल्या काही वर्षात टेनिस क्रिकेटला ग्लॅमर आलं आहे, टेनिस क्रिकेट बदललं आहे. तसंच टेनिस क्रिकेटमध्ये पुरस्कार आला आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये रणजित पिल्ले सरांच्या माध्यमातून जीवन गौरव पुरस्कार हा आतापर्यंत 10 खेळाडूंना वितरित केला आणि त्या प्रत्येक वेळेला पुरस्काराचं मूल्य होतं 50,000 रुपये. आणि आज देखील असेच 2 पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहेत रणजित पिल्ले सरांच्या माध्यमातून. आणि त्या खेळाडूंचा इतिहास जर पाहिला तर सतीश शेट्टी सर, सुरेश इलेवन म्हणा, प्लेबॉय म्हणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेसी म्हणा, सह्याद्री म्हणा, जबरदस्त क्रिकेट ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर खेळलं, गाजवलं. लेदर बॉल क्रिकेट धारवाडला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना किंबहुना मुंबईला देखील आल्यानंतर अगदी डायरेक्ट ए डिव्हिजनचं जबरदस्त क्रिकेट कर्नाटकसाठी आणि खूप मोठा पल्ला त्यांनी गाठला. असे दिग्गज खेळाडू सतीश शेट्टी सर. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अविनाश जाधव. गेल्या 8-10 वर्षात त्यांना क्रिकेट, त्यांची बॅट आपण खामोश जरूर पाहिली, परंतु काय जबरदस्त बॅटिंग त्यांची. टेनिस क्रिकेट विश्व गाजवलं आहे. गोलंदाजाला बोलून षटकार मारणारा खेळाडू. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, थोडंसं दूरवरून बॉलला फिरवण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न होता आणि पुल प्रॉपर नाही झाला, परंतु 1 धाव जरूर मिळेल. धावसंख्या 21 वर जाते. एक बॉल नंतर समीकरण मात्र या ठिकाणी बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणता संघ अधिराज्य गाजवेल? यावेळेला लोअर फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने प्रज्ञेश लाड तिकडे आले. ज्या विकेटची गरज होती अनिकेत सानप 30 विकेट मिळवून देत आहेत. प्रज्ञेश लाड खूप चांगली कॅच पकडतायत. निखिल जाधव होत आहेत बाद.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहिला मी त्यात प्रितेश जोशी. मागील मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. तब्बल 32 धावा त्यांनी बनवल्या होत्या. आणि 4 षटकारांचा समावेश होता. या मॅचमध्ये किती षटकार येतील, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. प्रितेश जोशी बाळकुम ठाणेचे खेळाडू आहेत, बॅटिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया प्रितेश. समोर जर पाहिलं तर फिरकीचे जादूगर म्हणजेच अनिकेत सानप. आजही क्वालिटी क्रिकेट आपण जरूर पाहतोय, कारण केवळ 8 व्यावसायिक संघांना संधी आहे. उद्या या ठिकाणी 40+ खेळाडू पाहायला मिळतील, 40+ संघ पाहायला मिळतील आणि तेही खेळाडू आणि तेही संघ तेवढेच बलवान आहेत, कारण घोडबंदर चषकात आम्ही तो दर्जा त्यांचा पाहिला होता. यावेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी बॉल घेतोय, वाईट बॉल +1 धाव मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 1-1 धाव खूप महत्त्वपूर्ण आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 विकेट माघारी परतली आहे जरूर, परंतु धावसंख्या 23. क्षेत्ररक्षणासाठी थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न सुमित ढेकळे तो प्रयत्न करतायत. श्रेयस इंदुलकर, सुमित ढेकळे, रवी लिंगाला, मंदार, गुरव, एकाहून एक मोठी स्टारकास्ट टीममध्ये पाहायला मिळते. परंतु काही युवा खेळाडू रोहित मानेसारखे या टीममध्ये देखील पाहायला मिळत आहेत. अनिकेत यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल वळण घेताना पाहायला मिळतोय. धावबाची संधी आणि धावसंख्या जर पाहिली तर लेग बाईट्सच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. प्रितेशसाठी एक चांगला चेंडू पेश केला अनिकेत सानप यांनी. गोलंदाजीतील वैविध्यता दाखवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. ऊन पावसाचा खेळ आज राहिला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस या अगोदरच्या मॅचमध्ये येताना पाहायला मिळाला आणि त्या पावसात किशन देवेंद्र, योगेश पवार यांनी केलेला खेळ देखील लक्षात राहील अशाच प्रकारचा होता. सकाळच्या सत्रात देखील जर पाहिलं तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं आहे. हो या ठिकाणी अचूक टप्प्यावर गोलंदाजी, गुड लेंथवर चेंडू आणि तिकडनं फिरक घेतल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अक्षरशः अभिषेक आंगणे यांच्यासाठी एक जबरदस्त चेंडू पेश केला त्यांनी. कमी गतीचा चेंडू होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चकताना पाहायला मिळत आहेत आणि बॉल 4 धावांमध्ये परावर्तित होताना पाहायला मिळतोय. थोडंसं पुढे गेले, स्किड झाले तिकडे आणि क्षेत्ररक्षक आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. महत्त्वपूर्ण असेल कारण अनिकेत सानप यांनी मात्र थोडंसं या ठिकाणी बंध निर्माण केले होते. स्ट्रगल करत होते फलंदाज त्यांच्या विरुद्ध. पहा, हाही लोअर फुटटॉस बॉल प्रॉपर मिडल झाला नव्हता, परंतु भाग्यशाली म्हणावं लागेल तो 4 धावांमध्ये परावर्तित होतोय. आत्मविश्वास मिळेल हा चौकाराच्या माध्यमातून. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु बॉल थर्डमॅनच्या दिशेने जातोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहिलं अनिकेत सानप. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकात देखील जर पाहिलं तर 9 धावा आल्या. पहिल्या षटकात 10, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात विकेट आली आणि 9 धावा आल्या, म्हणजे चांगलं षटक पाहायला मिळालं आणि 3 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे तब्बल 29 आणि अजूनही जर पाहिलं तरी ही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 29. 12 चेंडू आणि 29 धावा. 3 षटकं म्हणजे 18 चेंडूत 29 झालेले आहेत आणि 12 चेंडूत 29 पाहिजेत, परंतु हे क्रिकेट आहे, काय होते पाहायचंय. बारा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. रोहित माने, लालबाग एक्सप्रेस, लालबागचं एक युवा टॅलेंट आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळेल. रोहितचाही कस लागेल. समोर प्रितेश आणि अभिषेक आंगणे आहेत आणि
पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. रोहित माने मागील स्पर्धेमध्ये म्हणजे स्पोर्टिसॅक ट्रॉफीमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती. गोलंदाजी भन्नाट वेगातील काही चेंडू पाहायला मिळाले होते, परंतु तो दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. ती स्पर्धा वेगळी होती, आजची स्पर्धा वेगळी आहे आणि त्यावेळेचे प्रतिस्पर्धी वेगळे होते, आजचे प्रतिस्पर्धी वेगळे आहे. तर पाहूया मुख्याच्या क्षणी हे निर्णायक षटक आहे. जर का या ठिकाणी रन आल्या मॅचमध्ये प्रवेश होऊ शकतो विक्रोली यांचा, त्यामुळे प्रयत्न असेल प्रितेश आणि अभिषेक आंगणे यांचा धावा करण्याचा. परंतु दुसऱ्या बाजूला मला विश्वासाने या संघामध्ये खेळायला मिळत आहे, गोलंदाजी देण्यात आली आहे, तर मला वेगवान गोलंदाजी करावी लागेल, त्याची छाप सोडावी लागेल. तो प्रयत्न करतील रोहित माने. रवी बुंबक पहिलं षटक 10 धावांचं, तो तदनंतर अभिषेक माने दुसरं षटक 10 धावांचं, तिसरं षटक अनिकेत सानप 9 धावांचं आणि आता रोहित माने. पहिला बॉल घोषित केला जातोय नो आणि +1 धाव देखील मिळेल. बिमर घोषित केला जातोय आणि 2 धावा मात्र या ठिकाणी अतिरिक्तच्या स्वरूपातील मिळतील. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पहा काय होईल यानंतरच्या कालखंडामध्ये. मोठ्या फटके मारण्यामध्ये यशस्वी होतील का फलंदाज, की रोहित त्यांना रोखण्यासाठी यशस्वी होतील. फ्री हिट असेल यावेळेला, कारण ओला बॉल टाकणं सोपी गोष्ट नाही आहे आणि तोच ओला चेंडू या ठिकाणी टाकत असताना स्किट होतो, कधी तो अगदी स्वैर जातो, कधी तो फुलटॉस जातो. जास्तीत जास्त म्हणजे नॉर्मली टेनिस क्रिकेटमध्ये आपण जेवढे बिमर पाहत नाही ना, तेवढे बिमर रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे ज्यावेळेला ओला बॉल असतो त्याचबरोबर बॉलचं जे वेट आहे ते देखील थोडंसं कमी असतं टेनिस बॉलच्या तुलनेमध्ये. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी रोहित. यावेळेला लगावलाय टोला, बॅटच्या रडार मध्ये बॉल. प्रितेश जोशी मॅन फ्रॉम बाळकुम ठाणे बॅट मधून येतोय षटकार. बॉल थोडासा पुढे केला आणि या षटकाराच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलतंय. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची आवश्यकता. 21 धावांची आवश्यकता. पाहूयात काय होईल यानंतरच्या कालखंडामध्ये. प्रितेश जोशी ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याला परावर्तित केला मोठ्या फटक्यामध्ये. दोन्ही बाजूने जर पाहिलं तर जिंकण्यासाठीची झुंज सुरू आहे. आपला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. परिस्थिती काही असू देत, कमबॅक या खेळामध्ये होतच होतं. ह्या खेळामध्येच काय, जेवणात देखील जर पाहिलं तर कितीही बॅकफुटला असा प्रयत्न करा, तुम्ही फ्रंटफुटला येऊ शकता. एखाद्या पराभवाने सर्व काही संपतं असं नाही आणि एखाद्या विजयाने आपण हुरळूनही जायचं नाही. परंतु पराभव म्हणा किंवा झालेल्या चुका आपल्याला योग्य गोष्ट करण्यासाठी नक्कीच प्रेरित करत असतात आणि तोच प्रयत्न या ठिकाणी रोहित माने यांना करावा लागेल. 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. रोहित. हो तेच या ठिकाणी म्हटलं मी की प्रेरित केलंय आणि प्रेरणा घेतली आहे. यावेळेला मात्र रोहित मानेकडून पहा दिग्गजांनी त्यांना थोडंसं मार्गदर्शन देखील केलं सिनियर खेळाडूने आणि आता मात्र 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. शेवटच्या ओव्हरसाठी रन राहतील किती त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे. प्रितेश जोशी आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक आंगणे. एका बाजूला एस ए ब्रह्मा काळा चौकी, दुसऱ्या बाजूला विक्रोली यांस. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु अशा ठिकाणी चेंडू पडतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहिलं. गुड कमबॅक रोहित माने. खूप चांगल्या पद्धतीने 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. युवा आहे, टॅलेंट आहे, थोडासा अनुभव ज्यावेळेला खेळतील त्यावेळेला तो अनुभव येईल. असा कोणताही या जगात गोलंदाज नाहीये ज्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी झालेली नाहीये. त्यामुळे प्रत्येक आपण शिकत असतो, तर त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल. विक्रांत जाधव यांचं मार्गदर्शन देखील रोहित माने यांना लाभलेलं पाहायला मिळतं. एस ए ब्रह्मा काळा चौकी. विरोधात जर पाहिलं तर विक्रोलियन्स विक्रोळी, अमोल म्हात्रे अँड कंपनी. टेनिस क्रिकेटमधील 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आहेत. यावेळेला पॉईंटच्या दिशेने रोहितने पुन्हा एक वेगवान चेंडू टाकला. मी आणि अभिषेक माने यांनी अक्षरशः तो चेंडू जाऊ दिला घोषांकित क्षेत्राच्या दिशेने आणि धावसंख्या जर पाहिली तर 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. रोहित माने.
+6 आला काय रोहित माने पुन्हा समीकरण बदलत आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यानंतर आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल, शेवटचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर रोहित माने. टप्पा बदलला जातोय, वेग मात्र वाढवला जातोय आणि अभिषेक आंगणे पाहत राहिले बॉल आला कधी आणि गेला कधी. वा रोहित वा. परंतु अभिषेक आंगणे यांच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. आता निर्णायक असेल तो हा बॉल ठरवेल मॅचचं गणित. आमचे काही सिनियर दिग्गज देखील ही गोलंदाजी पाहत आहेत. मग असलम सरगुरू सर मॅचचा आनंद घेत आहेत, चंद्रकांत शिंदे सर असतील, त्याचबरोबर जर मंचावर जावेद सर आहेत, मंचावर जर पाहिलं तर रणजित पिल्ले सर आहेत, सतीश शेट्टी सर आहेत, त्याचबरोबर जर पाहिलं तर अविनाश जाधव सर देखील मंचावर पाहायला मिळत आहेत, दत्ता चव्हाण आणि अमोल म्हात्रे सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी क्रीडा स्पर्धा नवनाथ गाढवे आणि त्याचबरोबर विजय साळुंके यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. जावेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा युवा रोहित. हो आणखीन एक चांगला चेंडू. रोहित माने सावरले धक्क्यातून आणि नंतर काय गोलंदाजी केली आहे. वा रोहित वा, खूप छान कमबॅक जबरदस्त केलेला आहे. आणि त्यांनी पहिला चेंडू टाकला ना तो बिमर होता, त्यावर 1 रन आले, तदनंतर षटकार आला. म्हणजे 1 चेंडूमध्ये 8 रन दिले होते रोहित माने यांनी. आणि या षटकात जर पाहिलं तर तदनंतरची जी गोलंदाजी झाली ना, तदनंतरच्या 5 चेंडूवर केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. यालाच क्रिकेट म्हणतात, यालाच क्रिकेट म्हणतात आणि यालाच क्रिकेट म्हणतात. मॅच आता अंतिम टप्प्यात आली आहे, जिकडे शेवटचं षटक बाकी आहे आणि धावांची आवश्यकता 19. मॅच संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे, प्रयत्न करावे लागतील. तर जबात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजीसाठी अनिकेत सानप यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे एस ए ब्रह्मा काळाचौकी टीमसाठी. क्रिकेटचे चाहते मुंबईच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित झालेले, त्या सर्व चाहत्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करू. यूट्यूबला देखील खूप मोठ्या प्रमाणावर आमच्याशी चाहते जुडलेले आहेत. अपडेटर साहिल चव्हाण आम्हाला जरूर कळवतील, कारण एक संघर्षपूर्ण सामना आपण या ठिकाणी पाहतोय. 1,500 प्रेक्षक यूट्यूबलाही या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही आम्ही सर्वांचं स्वागत करू. आणि जाऊयात या मॅचच्या शेवटच्या ओव्हरकडे, कारण मॅच जरूर रंगात येताना पाहायला मिळते. अनिकेत सानप, प्रितेश जोशी, आज आपल्याला दाखवावं लागेल, ही संधी आहे. जर का इकडे धमाका केला, 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रितेश जोशी, धमाका होईल त्याच वेळेला नाव देखील होईल, त्यामुळे आज धमाका करावा लागेल. समोर अनुभवी गोलंदाज आहेत अनिकेत सानप, मुंबईच्या गोलंदाजीचं वैभव म्हणावं लागेल, परंतु प्रितेशकडेही क्षमता आहे. यावेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉल कट होतोय आणि थेट यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्ग देखील झाला होता, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी असफल झाले. एक धाव मिळेल. अजूनही 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अभिषेक आंगणे, एखादा षटकार या ठिकाणी मॅच मध्ये आणू शकतो आणि तो प्रयत्न प्रेक्षकांनाही तशीच उत्कंठ असते. मॅच चुरशीची व्हावी. मॅच जे न्यूट्रल प्रेक्षक असतात, ज्या संघाचे पाठीराखे असतात, त्यांना तर नक्कीच वाटतं की आपलीच टीम जिंकावी, आपला आवडता खेळाडू ज्या टीममध्ये आपल्याला वाटतं तो त्याचीच टीम जिंकावी. परंतु जे न्यूट्रल त्रयस्थ प्रेक्षक असतात ना, त्यांना मॅच चुरशीची अगदी अंतिम टप्प्यापर्यंत कशी जाईल असं वाटत असतं. यावेळेला पुन्हा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय, मंदार येतात त्या ठिकाणी अतिशय चपळतेने. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र प्रितेश धाव बाधवत आहेत. पावसाळी क्रिकेट आहे, पाऊस तर येणार आणि अपेक्षा असेल पाऊस यावा. नवे तर तो आलाय देखील, तो आलाय. कुणाचा फायदा कुणाचा तोटा बऱ्याचदा पावसाळी क्रिकेटमध्ये नॉर्मली ते पाहायला मिळालंय. पाऊस पडल्यानंतरची परिस्थिती आणि पाऊस पडण्या अगोदरची परिस्थिती
या वेगवेगळ्या पाहायला मिळतात. आणि आता पावसाचं आगमन झालंय. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 3 बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचे आहेत. अनिकेत सानप गोलंदाजीसाठी, फलंदाजीसाठी अभिषेक आंगणे यांच्या बॅटमधून मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला जातोय. 1 रन तिकडे घेतली जाते. तत्परता दाखवली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. निशांत शिवलकर येतात फलंदाजीसाठी. अभिषेक आंगणे यांच्या जोडीला अजूनही 15 धावांची आवश्यकता आणि 3 चेंडू बाकी आहेत. पावसाच्या धारा कोसळायला सुरुवात झाली आहे. तसेच काजाचे ठोकेही वाढत असतील, कारण मॅच अंतिम टप्प्यात आली आहे. पावसामध्ये या अगोदर योगेश पवार यांनी खूप चांगली बॅटिंग केली आपण पाहिली आहे. किशनने देखील तसंच काही या ठिकाणी अभिषेक आंगणे यांना करावं लागेल. गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर बांद्र्यामधून जर पाहिलं तर श्रेयस कदम, अभिषेक आंगणे, चिन्मय कदम, त्याचबरोबर जर पाहिलं तर सोनू बिंद ही खेळाडू खूप चांगली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. लगावला टोला, जबरदस्त फटका, गरज होती मोठ्या फटक्याची आणि येतोय देखील. अभिषेक आंगणे यांच्या बॅटमधून बॉल, सीमारेषा पार षटकार. समीकरण बदलतंय. 2 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. हेच कारण पाऊस पडल्यानंतर जेवढं अवघड बॅट्समनला होतं ना, तेवढंच अवघड बॉलरला देखील होतं. बॉल ओला आहे तुमच्या हातातील, त्याच्यावर पावसाचे थेंब कोसळतायत आणि तो ओला बॉल तुम्हाला ग्रिप करून योग्य ठिकाणी पिचिंग करायचं आहे. सोपं नाहीये हे सगळं, कारण आपण मैदानाच्या बाहेर बसून अंदाज बांधू शकतो, त्यांना मार्गदर्शन करू शकतो, परंतु मैदानावर जाऊन पावसाळी क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. जे खेळतात त्यांनाच माहिती हे क्रिकेट कसं खेळलं जातं. यावेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉल फिरक घेताना पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक रवी लिंगाला त्या ठिकाणी अगदी यष्टांच्या लगोलग आहेत. यावेळेला फटका मिड विकेटच्या दिशेने, जिकडे कॅच जरूर सुटली जाते, परंतु मॅच एस.ए. ब्रह्मा काळा चौकी संघाच्या बाजूने केलेली आहे, ज्या ठिकाणी चांगली गोलंदाजी उत्तरार्धात होताना पाहायला मिळाली आणि एक विजय या ठिकाणी विक्रोलियन्सवर मात दिली जाते. एस.ए. ब्रह्मा काळा चौकी विजयी होते. अभिनंदन एस.ए. ब्रह्मा काळा चौकी.